सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो युनिट नंबर 6 बघत होतो स्प्रिंग DME थर्ड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, तर त्यातला प्रॉब्लेम नंबर 3 आपण घेतोय. ऑलरेडी आपण प्रॉब्लेम नंबर 1, 2 घेतलेला आहे, जे वेगळ्या टाईपचे आहेत. हा एक लास्ट टाईपचा प्रॉब्लेम ह्या युनिटवरती आपण घेणार आहेत. तर यामध्ये आपल्याला नाही का मी तुम्हाला जो मी आता क्वेश्चन घेतोय तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन किंवा मग स्क्रीनवरती शो करेन. मी आता डायरेक्ट क्वेश्चन वाचून गिवन कसा लिहायचा त्याच्याबद्दल देतो. क्वेश्चन लिहित बसणार नाही का, तर आपला वेळ भरपूर जाईल त्यात. ओके, तर क्वेश्चन काय आहे? तर क्वेश्चन आहे अ सेफ्टी वॉल ऑफ 16 mm डायमीटर इज बिलो ऑफ. म्हणजे काय, डायमीटर दिलंय किती? 16 mm वॉलचा डायमीटर आहे. ओके, म्हणून मी तर काय लिहिलं DV म्हणजे वॉलचा डायमीटर. ओके, इज बिलो ऑफ द प्रेशर ऑफ द 1.2 न्यूटन पर. म्हणजे प्रेशर किती दिलंय त्याचा? 1.2 न्यूटन पर EM² दिलेला आहे. इट हेल्ड ऑन द सेफ्टी बाय अ क्लोज कॉइल्ड हेलिकल स्प्रिंग. द मॅक्झिमम लिफ्ट ऑफ द वॉल इज 10. म्हणजे तो मॅक्झिमम लिफ्ट किती करतोय? लिफ्ट मॅक्स किती आहे त्याचा? तर 10 आहे. ओके, देन डिझाईन द सुटेबल कॉम्प्रेशन स्प्रिंग ऑफ द इंडेक्स. म्हणजे स्प्रिंग इंडेक्स किती दिलाय त्यांनी? 5 ऑफ द 5 अँड द प्रोव्हाइडिंग द इनिशियल कॉम्प्रेशन ऑफ द 35. इनिशियल कॉम्प्रेशनला मी x0 असं म्हणतोय. तो म्हणजे काय, एखादं स्प्रिंग आपल्याला तयार करायचं आहे किंवा त्याचं डिझाईन करायचं आहे ज्याचा नाही का स्प्रिंग इंडेक्स 5 आहे, तो 5 मॅक्स लिफ्ट करतोय आणि त्याचं इनिशियल कॉम्प्रेशन किती आहे? ते 35 mm आहे. द मॅक्स शिअर स्ट्रेस ऑफ द वाय. म्हणजे आता मॅक्स जो आहे, टाव मॅक्स जो आहे तो किती आहे? 350 आहे मेगा पास्कल एवढा. ओके, तो एवढा 350 मेगा पास्कल एवढा आहे. देन नंतर काय सांगितलंय? द मॉड्युलस ऑफ द रिजिडिटी ऑफ द स्प्रिंग मटेरियल इज 18 किलो न्यूटन. म्हणजे जी किती आहे? 80 किलो न्यूटन पर mm² आहे. आता आपल्याला काय लागेल? त्याला न्यूटनमध्ये करावं लागेल, म्हणून 10⁻³ केलं. देन न्यूटन पर mm². देन फाइंड आउट और द कॅल्क्युलेट. फर्स्ट आहे द डायमीटर ऑफ द स्प्रिंग वायर. स्प्रिंग वायरचं डायमीटर म्हणजे स्मॉल वायरचं डायमीटर मी ऑलरेडी सांगितलं आहे. ओके, देन सेकंड थिंग काय? मीन डायमीटर. मीन डायमीटर म्हणजे DM. देन थर्ड आहे द नंबर ऑफ ॲक्टिव्ह टर्म्स म्हणजेच N ॲक्टिव्ह टर्म्स सॉरी ॲक्टिव्ह कॉइल्स समज. आणि त्यानंतर चौथा आहे पिच ऑफ द कॉइल. ओके, हा एक नवीन कन्सेप्ट, पिच ऑफ द कॉइल. हे ऑलरेडी आपण बघितलंय, बट हा एक नवीन थर्ड आहे आणि इन टर्म्स ऑफ प्रेशर आहे. त्यासाठी नाही का आपण ह्या टाईपचा न्यूमेरिकल बघणार आहोत. ओके, तर हे प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया आपल्याला माहित आहे. आता प्रेशर किती दिलंय त्याने आपल्याला? प्रेशर दिलेलं आहे समजा 1.2. फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचं. एरिया काय येईल? π/4. डायमीटर किती आहे? π/4 d² असतो, म्हणजे 1.2 ॲज इट इज राहणार आहे. फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. देन π/4 इंटू 16⁻². ओके, तर फोर्स काय येईल आपल्याला? फोर्स बघा काय येईल? तो 1.2 शिफ्ट सॉल्व डिवायडेड बाय अल्फा एक्स डिवायडेड बाय शिफ्ट π/4 इंटू 16⁻². ओके, देन शिफ्ट सॉल्व. आपला फोर्स काय येईल? 3392.92. ओके, एवढा न्यूटन आपला पहिल्यांदा फोर्स आलाय. आता फोर्स आलाय राईट. आता फोर्स भेटलाय, त्यावरनं आपण काय करू शकतो? पहिल्यांदा आपल्याला डी काढायचं, तर त्यावरनं डी काढू शकतो ऑब्विसली. टाव मॅक्सचा फॉर्म्युला काय आपला? टाव मॅक्सचा एक फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण? 8PD. ओके, 8PD K/π/d³ ओके, यावरनं आपण डी काढू शकतो. आता आपल्याला बघा याच्यातलं टाव मॅक्स क्वेश्चनमध्ये दिलेला आहे 8 माहीत आहे. ओके, याच्यावरनं P आपण आत्ताच फाइंड आउट केलाय, जो फोर्स आत्ताचा आहे तो वाला. देन डी, कॅपिटल डी नाही का? कॅपिटल डी दिलेला आहे का आपल्याला? नाही दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल डी पण आपल्याला गरज आहे कॅपिटल डीची. ओके, त्यानंतर K, पाय आणि स्मॉल डी. आता बघा याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे? हे फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला एक रिलेशन माहित आहे की याच्यामधला जो DM असतो C इज इक्वल टू DM/D. ओके, म्हणजे मी DM/D च्या जागी C पुट करू शकतो. ओके, ह्या रिलेशनचा यूज करून आपल्याला इथं पुट करायचं, म्हणजे काय येईल? टाव मॅक्स इज इक्वल टू 8P. DM/D च्या जागी मी C करतोय K डिवायडेड बाय पाय इंटू d². तर d² काय आला? तर एक DM/D च्या जागी मी काय केलं? C पुट केलंय. आता याच्यामध्ये टाव मॅक्स आपल्याला माहित आहे राईट. बघा जे माहिती आहे मी ते रेड पेननी करतोय. टाव मॅक्स आपल्याला माहित आहे, दिलेला आहे राईट टाव मॅक्स. ओके, 8 कॉन्स्टंट माहिती, P आत्ताच फाइंड आउट केलंय मी. ओके,
सी आपल्याला दिलेला आहे 5, त्यानंतरनं के आपल्याला के माहीत आहे का? ओके, के माहीत नाही तर के फाइंड आउट करू शकतो आपण. डी भेटतो आपल्याला, डी अननोन राहतो, जो आपला वायर डिमीटर फाइंड करायचा आहे तो आपल्याला भेटून जातो. ओके, त्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल, के फाइंड आउट करावं लागेल. राईट, के फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, के इज इक्वल टू 4c मायनस 1 4c मायनस 4 प्लस 0.615/c हा फॉर्म्युला आहे. याच्यात नाही का आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायच्या सगळ्या. ओके, 4 इंटू सी किती दिलेलं आपल्याला 5 मायनस 1 4 इंटू 5 मायनस 4 प्लस 0.615/5. ओके, ह्याच्यावरनं आपल्याला के भेटून जातो. ओके, तर के किती भेटून जातो बघा आपल्याला, तर 4 इंटू 5 मायनस 1 डिवायडेड बाय 4 इंटू 5 मायनस 4 प्लस 0.615 डिवायडेड बाय 5. ओके, ह्याच्यावरनं आपल्याला के किती भेटून याच्यावरनं आपल्याला के भेटून जातो. तर के आहे आपला 1.3105. ओके, यावरनं आपल्याला के भेटला. मग आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आन्सर काढू शकतो. राईट, काय आपला फॉर्म्युला, टाउ मॅक्स इज इक्वल टू 8p/ck बाय पाय इंटू डी स्क्वेअर. टाउ मॅक्स किती आहे आपला 350 आहे, 350 8 इंटू पी किती आहे 3392.92. ओके, सी किती आहे 5 इंटू के किती आलं 1.3105. त्यानंतरनं पाय इंटू डी स्क्वेअर, स्मॉल डीच काढायचं आपल्याला, तर डी. ओके, 100 घ्या. तर आता आपण व्हॅल्यू पुट करूया. ओके, 500 इज इक्वल टू 8 इंटू 3392.92 5 इंटू 1.310 पाय इंटू डी स्क्वेअर. तर डी स्क्वेअर काढायचं आपल्याला, शिफ्ट सॉल्व इक्वल टू. ओके, त्यानंतर आपला डी येतो 10.64. ओके, तर 10.64 काही जणाला नेक्स्ट काउंट करतील 11 आणि काही जणाला 10.64च ठेवतील, जसं पण तुम्ही करा चालेल. ओके, तर मी त्याला काउंट करतोय, तर डी आपला आला 11. आता सी DM/d हा एक फॉर्म्युला आपल्याकडे. आता मला डी माहीत आहे, सी माहीत आहे, त्यावरनं मी DM काढू शकतो, का तर मला वायर झालं आहे, आता DM काढायचं आहे. DM काढण्याचा एक रिलेशन आहे, सी DM किती काढायचा आहे तो, आणि हा 11 म्हणजे DM माझा किती येईल 55 mm येईल. ओके, 55 mm एवढा DM आला. ओके, DM म्हणजे आउटर डायमीटर. ओके, तो झाला. आता त्यानंतर मला काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉइल्स काढायचे. ओके, नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉईल काढायचे. आता नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉईल कसं काढणार मी, तर नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉईल काढण्यासाठी थर्ड आहे एन काढायचं, नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉइल्स. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, काय होता तो, पण नाही का. आता आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲक्टिव्ह कॉइल्स काढायचे म्हणजे एन काढायचा. तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, डेल्टा इज इक्वल टू 8PD³ डिवायडेड बाय G इंटू D⁴. ओके, हा आहे. पण आपल्याला काय करायचं आधी, त्यासाठी एफ मॅक्सची गरज आहे आपल्याला, का तर इथं जो पी आहे म्हणजेच एफ मॅक्स आहे, एफ मॅक्स काढायचं आपल्याला. एफ माहीत आहे, एफ काय आलता आपला, तर एफ आलता आपला एफ या केसमध्ये 3392.92. ओके, 3392.92. ओके, जो डेल्टा चेंज पूर्ण होता तो किती होता, इनिशियली 35 होता, नंतर तो मॅक्सिमम 10 लेफ्ट झाला आहे. त्यानंतर हा 35 होता इनिशियलवाला, तर इनिशियलवाला जेवढा आहे तो आपल्याला तेवढा ठेवायचा. ओके, तर एफ मॅक्स आपल्याला ह्याच्यावरनं भेटून जाईल. तर एफ मॅक्सची व्हॅल्यू बघा काय येते, तर 3392.92 इंटू 45 डिवायडेड बाय 35. ओके, तर याच्यावरनं आपल्याला काय भेटेल, एफ मॅक्स जो भेटेल तो 4362.32 भेटून जाईल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्या थ्रू फाइंड आउट करून आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. तर हा टोटल आपल्याला पॉईंट आउट करायचा आहे 45 होता. 8 इंटू पी किती भेटला आपल्याला, म्हणजे एफ मॅक्स 4362.32. ओके, कॅपिटल डी आपला किती होता 55⁻³ इंटू एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर जी होता 18 इंटू 10⁻³ इंटू स्मॉल डी होता आपला 11⁻⁴. तर आपल्या ह्याच्यावरनं एन काढायचं आहे 45 शिफ्ट सॉल्व इक्वल टू, तर किती येतं 8 इंटू 4362.32 इंटू 55⁻³ इंटू α(x) डिवायडेड बाय 18 इंटू 10⁻³ इंटू 11⁻⁴. ओके, ह्याच्यावरनं आपल्याला काय करायचं आहे, जो एनची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची. ओके, तर या केसमध्ये एन किती येईल आपला 9.07. ओके, तर याला तुम्ही 10 पण कन्सिडर करू शकता, 9 पण करू शकता, का तर इथे नाही का तुम्ही बघितलं आहे की जो 9.07 आला आहे
तर 0.07 आला आहे म्हणून मी याला नियर बट इक्वल टू 9 करतो. जर 0.5च्या पुढं आला असेल तर तुम्ही 10 कन्सिडर करा, नो प्रॉब्लेम. ओके, तर हा झाला आपल्याला n नंबर ऑफ ॲक्टिव्ह टर्म्स भेटले. आता त्यानंतर लास्ट आहे काय आपल्याला, तर चौथा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पीच. ओके, तर पीचसाठी काय फॉर्म्युला आहे, पीच काढण्यासाठी पी म्हणजे पीच आहे तो काय आहे, फ्री लेंथ डिवायडेड बाय NT मायनस 1 हा आपल्याला पीच काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. बट आपल्याला NT पाहिजे आहे. NTचे आता ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी त्यांनी काय म्हटलं आहे, जो पण आपला हे आहे स्प्रिंग तो कसा आहे, स्क्वेअर्ड आणि राऊंड एंडचा आहे. स्क्वेअर्ड आणि राऊंड एंडचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे N+2 साठी. ओके, कोणासाठी, स्क्वेअर अँड ग्राउंड जे पण एंड्स असतील किंवा कॉईल एंड्स असतील त्यासाठी नंबर ऑफ कॉईल काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर NT इथं किती आहे आपला, n आलेला आहे इथं 9 + 2 = 11. म्हणजे आपल्याला NT किती भेटलेला आहे, 11. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, NT आपल्याला भेटलंय. NT नंतर आपल्याला मी तुम्हाला नाही का एक फ्री लेंथ आपल्याला हा पाहिजे आहे. NT भेटला, 1 भेटला, पिच तर काढायचं, तर फ्री लेंथ काढायची आपल्याला. तर फ्री लेंथचा एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. फ्री लेंथ काढण्यासाठी पहिल्यांदा आहे सॉलिड लेंथ, त्यानंतर प्लस गॅप बिटवीन टू ॲडजसेंट साईड. ओके, त्यानंतर थर्ड वाला आहे तो आहे गॅप म्हणजेच आपला डेल्टा. हा असा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, तर यानंतर तर आता आपल्याला सॉलिड लेंथ फाइंड आउट करायचं आहे. तर सॉलिड लेंथला मी LS असं लिहितो. सॉलिड लेंथ तो काय आहे, NT × D आहे. आता NT किती आला आपला 11 × D पण काय आहे आपला 11. ओके, D आपला 11 आहे, तर किती येईल 11 × 11 तर येईल 121. म्हणजे आपल्याला सॉलिड लेंथ भेटली. त्यानंतर आता गॅप काढायचा आहे. आता गॅपवाला जो आहे ॲडजस्टंटवाला त्याचा फॉर्म्युला काय, NT - 1 × गॅपवाला आहे. ओके, आता NT किती आहे आपला 11 - 1. आता गॅप आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला आहे का, नाही आहे, तर आपण डायरेक्ट 1 ॲझ्युम करूया. म्हणजे किती येईल 10 = हा पण 10 येईल गॅप. ओके, म्हणूनच हा गॅप तुम्ही लक्षात घ्या, जो मॅक्सिमम लिफ्ट आहे हा 10, तर त्यांनी क्वेश्चनमध्येच दिला आहे आपल्याला लिफ्ट मॅक्स. ओके, त्यासाठी आपल्याला तेवढा जास्त प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, त्यानंतर काय, म्हणजे आपण जरी स्टेप वाईज जरी काढला आपला आन्सर मॅच होतोय, म्हणजे आपण ज्या वेनी सॉल्व्ह करतोय ते सुद्धा करेक्ट आहे. ओके, त्यानंतर हा झाला गॅप. त्यानंतर लास्ट आहे डेल्टा. ओके, तर डेल्टा किती आहे आपला, जो त्यांनी दिला होता, पहिला होता 35, राईट, 35 + 10 जो आता आपण केला आहे तो झाला 45. तर आपल्याला काय करायचं आहे, फ्री लेंथ काढायचं आहे. ओके, तर मी त्याला FL म्हणतो, फ्री लेंथ. पहिल्यांदा आहे सॉलिड लेंथ किती आहे 121 प्लस त्यानंतर आहे गॅप आहे 10चा प्लस हा झाला 40. ओके, म्हणजे किती 121 + 10 + 45. ओके, म्हणजे किती झाला 176. ओके, तर पीचचा फॉर्म्युला काय, फ्री लेंथ बाय NT - 1. ओके, तर फ्री लेंथ काय आहे आपला, फ्री लेंथची व्हॅल्यू आली 176 आणि हा आहे 11 - 1. ओके, याच्यावरून आपल्याला पीच भेटून जाईल 176 डिवायडेड बाय 11 - 1. ओके, याच्यावरून आपल्याला पीच भेटेल 17.60. ओके, काही जणांचे आन्सर व्हॅरी होऊ शकता, कारण की तुम्ही किती डिजिट घेताय, नेक्स्ट टू नेक्स्ट काउंट करताय का, त्याच्यावरती मॅटर करतं. ओके, तर आपला जो शेवटचा आहे तो काय होता 17. इकडे बघू शकता तुम्ही. ओके, जो आपल्याला फाइंड आउट करायचा होता तो 17.6 आला. आता इथे मी तुम्हाला शेवटचं सांगतो, मे बी स्क्रीनमध्ये दिसलं नसेल खालचं. तर फ्री लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं होतं, तर त्यासाठी फ्री लेंथ पीचचा फॉर्म्युला होता, पीच = फ्री लेंथ बाय NT - 1. फ्री लेंथ काढायचा होता. फ्री लेंथचा फॉर्म्युला काय, सॉलिड लेंथ प्लस गॅप बिटवीन टू ॲडजसंट कॉइल्स प्लस गॅप आहे म्हणजेच डेल्टा आहे. फ्री लेंथ, आता सॉलिड लेंथ कसं काढायचं आहे, NT × D. NT किती आला आपला, NT आपला आला 11 × 11 आपला सॉलिड लेंथ भेटला. गॅप आपल्याला 10 क्वेश्चनमध्ये दिलंय, नाही दिलं असेल तर पण NT - 1 जरी घेतला इंटू गॅप घेतलाय तरी सुद्धा आन्सर 10च येतं. त्यानंतर डेल्टा काय 35 + 10 म्हणजेच 45. ओके, तर FL आपल्याला म्हणजे फ्री लेंथ आपल्याला पुट करायचं आहे 121, राईट, प्लस 10 प्लस हे व्हॅल्यूने फॉर्म्युलामध्ये पुट केला तर तुम्हाला पीच भेटून जाईल 17.6. ओके, सो थँक्यू.